जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या समोर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सक्रिय सदस्य नायगाव पूर्व विभागातील एक महिला नेतृत्व आपल्या सोबत आहे। स्वागत करूया माननीय सौ हर्षला प्रवीण गावडे। नमस्कार मॅम, आता आपण पॉडकास्ट जेव्हा स्टार्ट करतो, मी दरवेळी सगळ्यांना सांगतो किंवा सगळ्यांबरोबर बोलतो की आपण ज्यावेळी डिस्कशन चालू करणार आहोत तो डिस्कशन आपण केंद्र सरकारपासून चालू करतो, परंतु आज जे तुम्ही पहिल्या महिला कार्यकर्त्या असू शकता किंवा जे महिला नेतृत्व असं आपण बोलू शकतो की आमच्या पॉडकास्टवर आलात। सेकंड थिंग, आपण जेव्हा आता स्टार्ट करणार आहोत त्यावेळी महाराष्ट्राचे जे राजकारण आहे आणि त्या राजकारणापासून आपण डिस्कशन स्टार्ट करणार आहोत। तर महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे, जे आपले सीएम आहेत माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे तुमचं ते योग्य हातामध्ये आहे? नक्कीच, मला तरी नक्कीच योग्य हातात आहे। का वाटतं असं तुम्हाला? की कारण एक संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून मी देवाभाऊंकडे बघते की त्यांच्या बोलण्यामध्ये जो संयम आहे, जो अभ्यासू वृत्ती आहे, ती क्वचितच कोणाकडे तरी असेल। कारण ते कधीही कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट होत नाहीये, म्हणजे प्रत्येक गोष्ट समंजसपणे ते हाताळतात। तुम्ही पण बघितलं असेल, कितीतरी वैयक्तिक पातळीवर टीका झाली त्यांच्यावर, पण कधीच त्यांनी त्या गोष्टीचा बाऊ केला नाही किंवा त्याच्यावर ते कधीच बोलले नाही। पण ज्यावेळी त्यांच्यावरती टीका होतात त्यावेळी टीकेचं उत्तर जे आहे ते मला वाटतं त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे निकटवर्तीय जे मंत्री आहेत त्याचं चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं जातं। त्यांना गरज लागतच नाही ना कोणाला उत्तर देण्याची। नेतृत्व म्हणून आता इतर पक्षाचे देखील नेतृत्व आहेत, ते स्वतः बोलतात ना, पण देवाभाऊ तसं करत नाही ना। देवेंद्र फडणवीस स्वभाव म्हणजे अभ्यासू खरोखर ते जेव्हा कोणतीही गोष्ट बोलतात ते मुद्देसूद बोलतात, म्हणजे त्या मुद्द्याला धरून बोलतात, म्हणजे ते अभ्यास करून बोलतात असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि महाराष्ट्राचे जे नेतृत्व आहे ते योग्य हातामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच। पण आता जसं तुम्ही म्हणतोय की तुम्हाला एक असा प्रश्न आहे की महाराष्ट्र हा सलग तीन वेळा भ्रष्टाचाराचा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, सलग 3 वर्ष। आणि हे मी म्हणत नाही, एक वृत्तपत्र म्हणतंय आणि एक नावाजलेलं वृत्तपत्राचं एक कटिंग आहे। आणि 3 वर्ष सलग महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये पहिल्या नंबरावरती आहे। आणि न्यूज मध्ये तुम्ही बघता ह्या सगळ्या जमीन घोटाळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय विचार वाटतो तुम्हाला? मला तरी असं वाटत नाही की फक्त महाराष्ट्रच भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 ला असेल असं। तुम्हाला असं नाही, मी माझं मत रिपोर्ट आहे त्या पद्धतीने, परंतु तुम्हाला असं वाटतं की थोडा काही भ्रष्टाचार आहे? थोडासा, कुठे भ्रष्टाचार नाहीये? भ्रष्टाचार थोडासा असणारच, कुठे असणार? थोडासा तर असणारच, आणि तो प्रत्येक म्हणजे कामामध्ये कुठे ना कुठे तो दिसतोच। आणि भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक सगळ्यांना माहिती आहेत कोण असतात ते, त्याच्यामुळे ठीक आहे ना। म्हणजे अगदीच तो पहिल्या क्रमांकावर वगैरे आहे असं मला तरी नाही वाटत। पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे तुमच्या नॉलेजनुसार, तुमच्या नॉलेजसाठी मी एक सांगतो की पहिल्या क्रमांकावर सलग 3 वर्ष आहे। परंतु असं असून सुद्धा असं असल्याच्या नंतर तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टीचे अजून 2 मित्र पक्ष जे आहेत, शिंदे गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, जी मूळ शिवसेना अशी त्यांच्याकडे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे। सेकंड थिंग, राष्ट्रवादी जी अजितदादा पवार यांच्याकडे आहे। तुम्हाला असं वाटतं की हे 3 जण मिळून, 3 चेहरे मिळून महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करतात? हो, नक्कीच करतात। कारण ज्या वेळेला सत्ता परिवर्तन झाली, एकनाथ भाऊ शिंदे यांच्याकडे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद गेलं आणि खरोखर त्यांनी उत्कृष्टरित्या महाराष्ट्र चालवलेला आहे। तर मला तरी नक्कीच वाटतं हे 3 मिळून व्यवस्थित सरकार चालवत आहे। मग त्यांची जी 2.5 वर्ष जेव्हा पूर्ण झाली, 2.5 वर्ष पूर्ण होण्याच्या नंतर जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळी असं म्हटलं जातं एक मास्टर स्ट्रोक ते खेळले। कारण का, ज्यावेळी लोकसभेची निवडणुका झाल्या त्यावेळी या 3 पक्षांना खूप मोठा फटका बसला असं दिसून येतं, किंवा जे खासदार आहेत ते खूप कमी प्रमाणात निवडून आले आणि त्यांना रशीवरची कसरत करावी लागली। हे वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे। परंतु त्यानंतर एक असा मास्टर स्ट्रोक
त्यांनी खेळला, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि तुम्ही एक महिला आहात आणि महिला कार्यकर्ते ज्यावेळी महिलांच्या जवळ जातात, त्यांच्या प्रॉब्लेम्स डिस्कस करतात, ते तुम्हाला त्यांच्या भावना कळतात. आणि त्यानंतर एक असा मास्टर स्ट्रोक जसं बोललं जातं की लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर त्यांना खूप चांगला त्याचा रिझल्टही आला आणि खूप चांगल्या प्रमाणात आमदार निवडून आले. आत्ताची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अशी आहे की काही प्रमाणात काही महिलांचे जे आता अमाऊंट येत होती 1,500 रुपये पर मंथ जी अमाऊंट येत होती ती बंद होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. याचं कारण आहे की त्यांनी जे क्रायटेरिया फॉलो करायला पाहिजे होता तो केला नाही. मग आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही हे पहिलं पाहिलं असतं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पैसे एवढे वाचले असते ना. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? बघा, निवडणुका पुढेही येणार आहेत. जर तुम्ही जे आता सांगतायत की त्यांचे जे येणारे पैसे बंद होणार, मग ह्याचा परिणाम सरकारला तर माहितीच आहे की जर आम्ही आता ते बंद केले तर येणाऱ्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होणार आहे. ते बंद करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? ज्यांना, मला काय म्हणायचंय, लाडकी बहीण ही योजना कोणासाठी होती की ज्या तळागाळातील महिला आहेत, ऍक्च्युली ती त्यांच्यासाठी होती. बरोबर आहे. आता सदान कुटुंबातील माझ्यासारख्या जर महिलेकडे 2 गाड्या आहेत आणि मी त्यासाठी ते अर्ज करते, तर हे मला स्वतःला कळायला पाहिजे, एक महिला म्हणून हे मला स्वतःला कळायला पाहिजे. परंतु जर असं तुम्ही म्हणताय की नेते एवढे भ्रष्ट आहेत, भ्रष्टाचाराचा एवढा सगळा हे आहे, तर एका महिलेने की समजा अशा महिला आहेत की त्यांच्याकडे त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही तरी त्यांनी ते फॉर्म भरले आणि फॉर्म भरून त्यांच्याकडे अमाऊंटही आल्या, त्या अमाऊंट आल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला मतदान केलं. मग असं चेहरा किंवा असे विरोधी पक्षाचे नेते असं म्हणतायत की त्यावेळी यांनी एवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं नाही. जेवढे महिलांनी फॉर्म भरले त्यांचे डायरेक्टली पास करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले गेले. याचा उद्देश असा होता की त्यांना ते मतं मिळतील त्यानंतर आणि त्यांना त्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त होईल. आणि हे झालं सुद्धा की त्यांना चांगलं यश मिळालं. आणि आता असं झालं की आता थोड्या वेळानंतर असं चित्र दिसून येतं की जे क्रायटेरियामध्ये बसत नाहीत त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत, की ते लॅक्स मध्ये आहेत. लाखो महिलांचे पैसे येणं बंद होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे टाळता येणार नाही. मग ते तुम्हाला वाटत नाही की ज्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत ते नाराज होणार आहेत? नाही होणार, मला नाही वाटत ते होणार नाराज. कारण त्यांनी मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्या वेळेला एक महिला म्हणून मी तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचते त्यावेळेला मला ते जाणवतं की मला नाही, अजिबात वाटत नाही की त्याचा परिणाम कुठेही मतांवर होईल. इव्हन असं पण होऊ शकतं की आता येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. नाही, हे नाकारता येत नाहीये. मला नाही वाटत आहे. कारण मी आता माझं स्वतःच बोलते, ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत मी जेव्हा काम करते आणि महिलांमध्ये मी पोहोचते तेव्हा त्यांच्या ज्या समस्या आम्ही आमच्या पक्षाद्वारे सोडवल्या जातात ना, त्याच्यातून त्या खुश आहेत. मग तेव्हा लाडक्या बहिणीचा कुठे तिथे विषयच येत नाहीये की. आणि असं माझ्या जोडीला काम करणाऱ्या बऱ्याच तळागाळातली महिला आहेत, काही बंद झालेले पण आहेत बंद झालेले, पण त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की ताई आमचे पैसे बंद झाले तर आता आम्ही तुमच्या बरोबर काम करणार नाही वगैरे. असं नाही, ते डायरेक्टली नाही सांगू शकत. जेव्हा बघा कसं आहे माहितीये, की ज्यावेळी ही वस्तुस्थिती आहे, नाकारता येत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या. चला, तुमचं असं म्हणणं आहे की नाही होणार आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही त्या महिला तुमच्या बरोबरच राहतील म्हणून. चला, आम्हीही विश करतो की ते तुमच्या बरोबरच राहाव्यात म्हणून. आता महत्वाचा मुद्दा, आणि आपण स्थानिक पातळीवरती तुमच्यावर डिस्कस करणार आहोत. आणि स्थानिक पातळीवरती डिस्कस करण्याच्या नंतर जी निवडणुका आता लागलेल्या आहेत, जी आचारसंहिता लागली आहे, त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आणि इथे येणारे जे मतदार आहेत त्यांनी काही आरोप तुमच्यावर केलेत आणि तुमच्यावर इन द सेन्स तुमच्या पक्षावरती केलेत, तसेच बाकी पक्षांवरतीही आरोप केले गेले आहेत. आता त्या आरोपांमध्ये मी तुम्हाला स्टार्ट करतो. जे आरोप त्यांनी केले गेले त्याचं उत्तर मला जेव्हा सर्व पक्षाचे नेते इथे येतील त्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांचे नेतृत्व जे करणार आहेत त्यांना आम्ही विचारणार आहोत. आता जे इथे मतदार म्हणून येतात त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की ज्यावेळी हे नेते, ज्यावेळी काय अतिवृष्टी झाली किंवा सगळ्यांच्या घरामध्ये जे पाणी भरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यावेळी
की जे भूमिपुत्र आहेत त्यांना कोणी विचारलं नाही, परंतु जे स्लम एरिया आहे त्याच ठिकाणी सगळ्यांनी अजेंडा आपले चालवले. जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्याजवळ सर्वजण गेले, भूमिपुत्रांना कुठेतरी डावललं गेलं. तसंच असं पण म्हणणं आहे की त्याने ज्यावेळी आताची लेटेस्ट जे छठ पूजा झाली त्यावेळी तुमच्या पक्षाने असो या इतर सर्व पक्षांनीही ऊस वाटप केले आणि त्यावेळी तो कुठेतरी दुखावला गेला. तो असं म्हणतोय की आमच्या सणांवेळी तुम्ही का नाही त्या गोष्टी करत, कारण का जो भूमिपुत्र आहे ज्यावेळी तुम्ही परप्रांतीयांच्या मतासाठी झगडता किंवा त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न करता त्यावेळी कुठेतरी भूमिपुत्र नाराज होतो असं वाटतं तुम्हाला? मला ह्याच्यावर एक बोलायचं आहे की पहिला मुद्दा तुम्ही आता छठपूजेपासून मी सुरुवात करते. छठपूजा ही सगळ्याच म्हणजे पक्षाच्या पातळीवर सगळ्यांनीच केलेली आहे, पण ज्या वेळेला गणेशोत्सव होता आपला आणि तेव्हा सुद्धा नगरपालिकेचे निर्देश होते की गणपती विसर्जन आपल्या तलावात करायचं नाही आणि ह्याच्यासाठी भरपूर नोटीस वगैरे आल्या. ज्या दिवशी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं त्यावेळेला मी स्वतः भारतीय जनता पक्षाची प्रतिनिधी म्हणून त्या तळ्यावर हजर होते आणि त्यावेळेला इतर कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी त्यावेळेला हजर नव्हते. ज्या वेळेला माझी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत चालू होती की आम्ही हे सगळं तोडून टाकू, त्यावेळेला मी बघणार नाही की मी कोण आहे, मी माझ्या समाजासाठी त्या गेटचं ताळं तोडायला मी तयार आहे, इथपर्यंत माझी हुज्जत झाली होती. शेवटी आम्ही स्नेहाताई आमच्या संघर्षकन्या आमदार आहेत त्यांना आम्ही फोन लावला तिथूनच, तर ताई मला म्हणाल्या माझी म्हणजे आपले हे कमिशनर बरोबर चर्चा चालू आहे, मला 5 मिनिटं द्या. आणि त्यावेळेला आपले PI आपले कदम साहेब पण आले होते, तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की मला माहिती आहे हे सगळे भूमिपुत्र आहेत म्हणजे इथल्या समाजाचे लोक आहेत आणि हे काही वाईट करणार नाही, म्हणजे इथे काही आकाव तांडाव करणार नाहीत किंवा ते काही मारामाऱ्या करणार नाहीत. आम्ही त्यांना ते म्हणजे आश्वासन दिलं की आमच्याकडून आश्वासन देतो की आमच्या भूमिपुत्रांकडनं काही होणार नाही, तुम्ही आम्हाला फक्त 1 तास द्या, आमच्या मूर्त्या ज्या आहेत गणपतीच्या त्या तलावातच विसर्जित केल्या जाणार, त्याच्यानंतर तुम्ही गेटला लॉक लावा, आम्ही तिथे बसणार पण नाही, मग तुम्हाला त्या नैसर्गिकरित्या कशा कृत्रिम तलावात करायचे त्या तुम्ही करू शकता. आणि पण मला त्यावेळेला एक बोलायचं आहे, ते खोलल्यानंतर सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी तिथे होते, पण ज्या वेळेला ती वेळ होती तेव्हा कोणी नव्हते. आणि ह्याच्यासाठी पण कसं आहे माहिती, एक तुम्ही बरोबर बोलताय की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला, परंतु इनिशिएटिव्ह घेण्याआधी हे लक्षात घेतलं पाहिजे की महानगरपालिका ही राज्य सरकारच्या अधीन आहे आता तरी राईट नाव, कारण का तिथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ती आहे. आणि महाराष्ट्र शासन हे भारतीय जनता पार्टी पक्षा किंवा सत्तेमध्ये आहे. मग जर तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुमचेच निर्देश जे आहेत ते निर्देश तुम्हीच मोडून काढताय, पण जर दुसऱ्या पक्षाचा नेता किंवा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने त्या पद्धतीने जर केलं गेलं असतं तर त्याच्यावरती कारवाई झाली असते असं वाटत नाही तुम्हाला? नसते केली, कारण आमच्या समाजासाठी केलं होतं ते. मग ते कोणताही पक्ष, मला तर असं वाटत होतं तिथे प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी उभं राहायला पाहिजे होतं, पक्ष म्हणून नाही. म्हणजे तुम्ही सरळ असं म्हणताय की बाकी पक्षातले नेते लोकप्रतिनिधी कोणीही तिथे त्या गोष्टीसाठी लढले नाहीत असं तुम्हाला सरळ बोलतो मी, नंतर आले. हे जे तुमचं वक्तव्य आहे ते वक्तव्य इथे येणारे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही स्पष्टपणे विचारणार आहोत की तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही त्यावेळी इनिशिएटिव्ह घेतला नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असो, महिला आघाडीचे नेते असो किंवा जसे चंद्रकांत दादा यांनी पण तेच वक्तव्य केलं की मी इनिशिएटिव्ह घेतला होता, तर तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेतला नाही हा प्रश्न आम्ही नक्कीच त्यांना विचारू आणि ते विचारलंही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणता, उत्तर द्यायचंय ना, अजून पूर्ण नाही झालं मला. तुम्ही आता जे म्हणाले अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या घरामध्ये पाणी गेला, तर त्यांचं म्हणणं असं फक्त स्लम एरियामध्ये फिरले, तिथे जेवण वाटलं, जे काय असेल ते. पण मी हा मुद्दा खोडून टाकते, कारण ज्या वेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला मी स्वतः माझ्या गावातल्या समाजाकडे मी स्लममध्ये पण गेली, चाळीमध्ये पण गेली, ज्या आजूबाजूला गावाच्या बाजूला चाळी तिथे सुद्धा गेली, पण माझ्या गावातल्या लोकांकडे मी गेली होती आणि मी त्यांच्या त्या पूर्ण त्याची पाहणी करून त्याचे फोटो काढून ते सगळे मी पुढे अपडेट केले होते. त्याच्यानंतर ज्या वेळेला तलाठी सर्वे करायला आले त्यांना घेऊन मी पूर्ण गाव फिरलेली आहे, ज्यांच्या घरी पाणी गेलेलं आहे आणि जवळजवळ 750 लोकांचे मी अर्ज भरलेले आहेत आणि ते अर्ज मी तहसीलदारला जमा केलेले आहे आणि त्याचाही माझा पाठपुरावा चालू आहे की आता 2 दिवसापूर्वी मी जाऊन आलेली आहे, तहसीलदार साहेबांबरोबर माझं बोलणंही झालेलं आहे.
मी स्वतः गेलेली. जो त्यांचा लॉस झाला तो हो, त्यांना जे काय असेल जे सरकारी निधीतून येणार आहेत, तर त्यांनी मला हेही सांगितलेलं आहे की मॅडम तिजोरीमध्ये आलेले आहेत, फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने ते सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. हो, मग मला असं वाटतं की हा मुद्दा मी खोडून टाकलेला आहे की मी माझ्या समाजाशी मी बांधलेली आहे. ज्या समाजामध्ये तुम्ही आमची मागचीच जी हे झाली म्हणजे ते त्यांना कदाचित माहित आपण नाव घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, कदाचित त्यांना माहित नसेल, त्यांनी ते आरोप केले, मला त्यांना ते माहित नसेल तुमचं कार्य झालंय ते त्यांना माहित नसेल. कदाचित त्यांनी काही जाणून बुजून केले, मी असं सांगत नाही, त्यांना कळणं सुद्धा गरजेचं आहे. पण त्यांचाही अधिकार आहे बोलण्याचा आणि तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही बांधील आहात त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं. जर मी कार्य केलं असेल तर मी ते बांधील आहे. त्यांनी जाणून बुजून केले मी असंही बोलणार नाहीये. ते त्यांना माहित नसेल कदाचित गेले असणार म्हणून, पण मी गेलेली आहे, स्वतः गेलेली आहे. त्यांच्या घरापर्यंत पण पोहोचलेलं नाही त्यांच्याकडे नसं, पण मी गेलेली आहे. जिथे जिथे म्हणजे गुडघाभर पाणी होतं त्यांच्या सगळ्या घरात मी गेलेली आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. ही चांगली गोष्ट झाली की. दुसरी गोष्ट, समाजामध्ये असं की बसेस काढतात, तुम्ही फक्त ठराविक लोकांसाठीच काढतात. हो, मी पण ते मान्य करते की आम्ही कॅथलिक समाजासाठी दिल्या, आमच्या कोकणवासियांसाठी पण बसेस दिल्या, त्याच्यानंतर आम्ही श्रावणात पण बसेस काढल्या. त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला होता की आपण सगळ्याच्यासाठी काढतो, ह्याच्यामध्ये जेव्हा नेताना फक्त आपण ठराविक पर्टिक्युलर एकाच व्यक्तीला घेऊन जात नाही त्या बसेसमध्ये की हा आगरी आहे, हा म्हणजे ख्रिश्चन आहे, हा म्हणजे त्या जाती, असं काही नेत नाही. पण मला त्यावेळेला असं प्रकर्षाने जाणवलं की माझ्या समाजासाठी, फक्त माझ्या समाजासाठी मला काहीतरी म्हणजे त्यांना कुठेतरी स्पेशली घेऊन जायचंय. आणि तुम्ही जाणार आहात असं म्हणताय? जाऊन आली मी. ओके, केलं मी. आणि मग ते माझ्या डोक्यामध्ये ज्या वेळेला चाललं होतं, मी माझ्या धनेंद्र कुलकर्णी नाव घेते, मी त्यांच्याशी माझं डिस्कस झालं. आणि हो, महामंत्री आहेत आमचे, कारण आम्हाला महामंत्री म्हणून डिस्कस करावं लागलं. तर ते म्हणाले ताई तुम्हाला जर वाटते आणि खरोखर करायला पाहिजे. मी म्हटलं भाऊ मलाही कुठेतरी खंत आहे, फक्त माझ्या समाजासाठी कधीतरी मला असं स्पेशली. काय केलं तुम्ही? मग मी त्यांच्यासाठी पंढरपूर जेजुरी या बसेस काढल्या आणि मला इतका चांगला प्रतिसाद, फक्त माझ्या समाजात म्हणजे इकडनं जवळजवळ 5 बसेस मी घेऊन गेली होती. आता 7 ऑक्टोबरला मी त्या घेऊन गेली होती 3 दिवसाचा. क्लिअरही करतो, दिनेश भोईर वाटतं. हो, दिनेश भोईर या व्यक्तीने हा विषय मांडलेला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बोललं की असं झालंय म्हणून. मग परंतु बाकीचे त्यांनी एका पक्षावरती आरोप केलेला नाहीये, सर्व पक्षांवरती त्यांनी आरोप केले. चला, या गोष्टीबद्दल तुम्ही असं म्हणता की नाही तुम्ही करताय, सुरुवात केली, तुम्ही सुरुवात केली आम्ही असं म्हणतोय की सगळ्यांनी ते भूमिपुत्रांना कुठे डावललं नाही गेलं पाहिजे. परंतु आता ज्या गोष्टी चालल्यात आणि आताच जे वातावरण आहे, जसं गरम वातावरण असं म्हणू शकतो आपण की निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि कधीही वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांची डेट येऊ शकते. त्यानंतर जर असा प्रश्न आहे की सगळीकडून म्हटलं जातं की गावडे मॅम यांना की इच्छा आहे की निवडणुकीमध्ये उतरण्याची आणि एक प्रतिनिधित्व करण्याची. तुम्हाला वाटतं की ही जे आमच्यापर्यंत पोहोचलंय हे खरं आहे? बघा, इच्छा असणं आणि त्याच्यामध्ये पक्षाचं काय दायित्व आहे ते वेगळं आहे. इच्छा आता माझी एकटीच नाहीये इच्छा, असे कितीतरी इच्छुक आहे, ते तुम्हाला पण माहिती असेल कदाचित. मी म्हटलं ना, जसं तुमचं नाव माझी इच्छा आहे, कारण मला असं वाटतं मी माझ्या गावाचं नेतृत्व करावं, मी त्या प्रभागाचं नेतृत्व करावं, हे मला नक्कीच वाटतं. पण मला वाटण्यामध्ये आणि पक्षश्रेष्ठींना वाटण्यात खूप फरक आहे. शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची आणि का द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवणार. मी जर त्या मेरिटमध्ये बसत असेल तर नक्कीच पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील. पण हे पण मी उत्तर देते, पण मी समजा त्या मेरिटमध्ये नाही वाटली पक्षश्रेष्ठीला की नाही आमच्यामध्ये नाही बसत, तर मी माझ्या पक्षासाठी काम करायलाही तयार आहे. हे सुद्धा मी क्लिअर करते, कारण मी भारतीय जनता पक्षाशी बांधलेली आहे, त्या संघटनेशी बांधलेली आहे. पक्षाने उमेदवारी कोणाला द्यायची, कोण उमेदवार डिक्लेअर करायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवणार. पण मी ज्या पक्षाशी, ज्या संघटनेशी बांधलेली आहे त्याचं काम करणं हे माझं दायित्व आहे, एवढं मी सांगते. अजून एक महत्वाचा असा प्रश्न आहे, महत्वाचा एक प्रश्न म्हणजे की आतापर्यंत जसे 2 दिवस झाले तुम्ही जे खड्डे रिपेअर होत आहेत ते बघताय आणि आम्ही नाकारत नाही की तुमचा पक्ष असो या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते काम करतायत आणि तुमच्या पक्षा थ्रू किंवा तुमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे नेते
किंवा जे विद्यमान आमदार आहेत ते त्यांचं उद्घाटन करतायत. परंतु मतदाराच्या मनामध्ये एक प्रश्न असा येतो की यांनी जे काम आता चालू केलेलं आहे ते चालू केलेलं काम हे येणाऱ्या निवडणुका बघून नाही ना केलं. कारण का मराठी माणसाचे जे सण होते ते खरं म्हणजे खड्ड्यातच गेले असं मानलं जाते. कारण का खूप त्यांना त्रास झाला हे तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही एक मराठी आहात, इथले भूमिपुत्र आहात किंवा मी हे वेगळं सांगत नाही कारण तुम्ही त्याच रस्त्यावरून जाताय. परंतु ती रस्त्याची कामं आहेत ती आता चालू झाली आहेत आणि ती रस्त्याची कामं निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून केली जातात असं सामान्य मतदाराचं मत आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, मला तरी असं वाटत नाही. कारण आता मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला रस्त्यांची तुम्ही म्हणता सण आपले सगळे असेच गेले, गोकुळाष्टमी होती त्यावेळेला आम्ही जुचंद्र गावातील शिवाजी चौकापासून ते मार्केटपर्यंत कॉन्क्रिटीकरण करून घेतलं होतं. कॉन्क्रीटचे रस्ते केलेत तुम्ही? म्हणजे पॅचवर्क होते कॉन्क्रीटचे, जे मी तुम्हाला सांगते. कारण खड्डे खूप होते त्यावेळेला, नवीन रस्ते काही झाले नव्हते. म्हणजे तुम्ही जुचंद्र गावात आतमधल्या रस्त्यांबद्दल म्हणतो? हो, बोलते ना मी आता, त्याच्यावर येते मी. इकडचे तर सुद्धा सांगते मी, पण जुचंद्र गावातले मी सांगते कारण जिथे मी उभं राहून काम केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. त्यावेळेला कॉन्क्रिटीकरण आम्ही केलं, चांगले रोड वगैरे व्यवस्थित खड्डे वगैरे भरून घेतले आणि त्याच रात्री 2 तासांनी पाऊस पडला आणि इतका चिखल झाला की पुन्हा गावात लोक ओरडायला लागली की आमच्या दरवाजाजवळ म्हणजे घाण व्हायला लागली. कारण ऑब्व्हियसली ते सगळं सिमेंटचं होतं, ते चिकचिक झालं, रोडवर सगळी घाण स्लिप व्हायचे म्हणजे चान्सेस, गाड्या स्लिप व्हायच्या चान्सेस होत्या. नशिबाने पाऊस पण एवढा जोरदार पडला की ते घाण झालेली ती पुन्हा ते खड्डे होते पुन्हा तसेच झाले. कारण दुसरी गोष्ट, आता ते झाले त्याच्यानंतर आपले गणपती आले. गणपतीच्या 2 दिवस आधी रात्री 11 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत काम करणारी मी एकटी बाई जुचंद्र गावामध्ये उभी होती. पण तुम्ही असं म्हणता, चला ठीक आहे की जुचंद्र गावामधलं तुम्ही म्हणताय, परंतु जे महत्वाचे जे मेन रस्ते आहेत, मेन रस्ते पण मी सांगते ना, मेन रस्त्यावर सुद्धा पॅचवर्क आम्ही केले. त्यावेळेला सुद्धा पावसाने तेच केलं. आता पाऊस, आता तुम्ही सांगाल तुम्ही पावसाचं कारण सांगता, पडलेलाच आहे तर कारण सांगणार नाही. ते दिसून येतं की पडला. तुम्ही मान्य करा ना, पाऊस मी मान्य करतोय की पाऊस पडला. 6 म्हणजे जवळजवळ जून पासून जो लागलाय तो अजूनही शाश्वती नाही, तो आताही पडेल की नाही. ती एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्या नैसर्गिक आपत्तीला एक शासन म्हणून तुम्हाला तोंड द्यायचंच आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नचिन्ह तर येणारच आहे की पुन्हा मध्ये समजा झालं तर पुन्हा करणं किंवा सण ज्यावेळी होते त्यावेळी हे तर तुम्ही मान्य केलेलं आहे. मी स्वतः सांगते, हे सतत केलेलं आहे आणि सतत त्यावेळेला प्रत्येक, कारण तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण म्हणजे गणपतीमध्ये भयानक पाऊस पडलेला आहे, म्हणजे पडलेलाच आहे. नवरात्रीत त्याने पाऊस आतापर्यंत, आता दिवाळी, अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा पाऊस पडलेला आहे. हे तुम्ही नाकारू शकत नाही. प्रयत्न तर आम्ही केलेलेच आहेत, हे नाकारू तुम्ही शकत नाही. तुम्ही असं म्हणताय की नैसर्गिक आपत्तीमुळे जे दिसते तेच दिसते ना, प्रयत्न आम्ही केलेले आहेत ना की आम्हाला बघा रोड आम्हाला आरोप होतो. आरोप करणार ना, ठीक आहे. नाही, मी आता तुम्हाला तुमचं हे खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. मान्य करायला पाहिजे की ज्यावेळी हे खड्डे किंवा पॅचवर्क जे झाले पाहिजेत असं सर्वसामान्य सर्वपक्षीय नेत्यांचं मत आहे. जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते मत असं आहे की जे पॅचवर्कचं काम आहे किंवा रस्त्याचं जे काम आहे ते मे महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं सगळ्यांना. कारण का पाऊस आता येणारच होता, पावसामध्ये ते काम करणं डिफिकल्ट होऊन जातं. जसं तुम्ही प्रयत्न केला परंतु ते असफल झालं असं तुमचं मान्य, आम्हीही मान्य करतो. परंतु मे महिन्यामध्ये ते काम झालं पाहिजे होतं आणि रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवण्यात जर आले असते तर मात्र सर्व सण हे चांगल्या पद्धतीने झाले असतं असं वाटत नाही तुम्हाला? नक्कीच वाटतं. हेही आरोप नाही, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. नक्कीच वाटतं की हे ऍक्च्युअली ही कामं मे महिन्याच्या आधीच व्हायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी सतत आम्ही, आता मी तुम्हाला इथे स्पष्ट बोलते, जे आता तिथे अधिकारी बसलेले आहेत ना हे गेंड्याच्या कातडीचे आहेत, हे मी स्पष्ट बोलते. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांवर हो बोलणार मी, कारण अधिकारी तेच आहेत वर्षानुवर्ष, अजूनही तेच आहेत आणि ते गेंड्याच्याच कातडीचे आहेत. कारण जेव्हा जेव्हा आम्ही फोन करतो किंवा आम्ही जातो, नाही होणार, आमच्या समोर सांगणार नाही हे करून घ्या, करणार. पण जेव्हा आम्ही इथे येतो ना तेव्हा सिच्युएशन वेगळी असते, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. तुम्ही असं सरळ सरळ म्हणताय की त्या अधिकाऱ्यांची हलगर्जीपणामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु
पूर्ण अधिकाऱ्यांच्या वरती जो वर्ग आहे तो एक सत्ताधारी पक्ष ही त्यांच्यावरती आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. हे तर तुम्ही नाकारता येणार. म्हणजे कुठेतरी वरती म्हणजे वरच्या पातळीवर जे नेते आहेत त्यांचा याच्यावरती जोर. मी काय बोलते, महानगरपालिकेतले वर्षानुवर्ष जे अधिकारी इथे आहेत सत्ता असल्यापासूनचे, त्यांच्यावर माझा हा आरोप आहे. त्यांच्यावर माझा हा आरोप आहे की अजूनही ते त्यांच्याच अधिपत्याखाली काम करतात. हा माझा स्पष्ट आरोप आहे. ओके, म्हणजे तुम्ही स्पष्ट आरोप असं करताय की जे अधिकारी आहेत ते मागे ज्यांची सत्ता होती त्यांच्याच आहे. ऑब्विसली आहे ते, असं नाही ना. ही स्थिती असेल तर मात्र हे भयानक आहे असं पण मला असं वाटतं. आणि त्यामुळे हा कारण आमच्या आमदार संघर्ष कन्या जो आता बोलतो आम्ही दमदार आमदार आहेत, कारण त्या दिवस रात्र काम करताना आम्ही बघितलेलं आहे. 2-2 वाजता, जेव्हा रात्री 1 वाजता सुद्धा ते आम्हाला कामासाठी फोन करतात. 1 वाजता की असं झालेलं आहे, हे तुम्हाला करायचंय तुम्हाला, आणि आम्हाला तिथे कधी कधी 1 वाजता पोचावं पण लागतं. म्हणजे एवढ्या की सामान्य जो कार्यकर्ताच नाही मी सांगत, एखादा सामान्य माणूस जरी रात्री फोन केला ना तरी त्यांच्याकडनं त्याचा रिप्लाय येतो. हा अनुभव आलेला आम्हाला. कितीतरी लोकांसाठी त्यांनी की दादा किंवा म्हणजे आता मी प्रवीण गावडे जिल्हा सचिव असल्यामुळे की असं झालेलं आहे, हे जरा तुम्ही बघून घ्या, किंवा अर्चलाताई जरा तुम्ही हे बघून घ्या. ह्यासाठी रात्री 1 वाजता फोन केलेला आहे आणि या कामासाठी त्यांनी केलेला आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही सांगताय तर खूप चांगली गोष्ट आहे की अशा आमदार या प्रदेशाला मिळाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण थोडं पुढे जाऊया, कारण एकच आपण टॉपिक खेचला ना तो मात्र काही त्याच्यात साध्य नाही होत आहे. परंतु जे महत्वाचा मुद्दा आहे की समजा भारतीय जनता, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न आहे की जर तुम्ही एक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं तर महत्वाची 3 कामं जी तुम्हाला असं वाटतं की पूर्व पट्टीमध्ये जसं नायगाव पूर्व मध्ये तुम्हाला वाटतं की झाली पाहिजे, तसं काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात आधी रस्ता, तो तर पाहिजेच पाहिजे. मला अजून एक गोष्टीवर बोलायचं आहे, गटर. तुम्ही कधी मेन रोडला आपल्या आलात तर फाटकापासून ते आपल्या रश्मी स्टार सिटीच्या आली महालक्ष्मी पर्यंतची गटर लाईन आहे मेन मोठी. ती गटर लाईन आधी महानगरपालिकेने बांधली होती ती गटर. त्याच्यानंतर 1 ते 1.5 वर्षामध्ये ती पुन्हा तोडून PWDच्या अंडर ते गटर बांधलेलं आहे. पण ते गटर बांधताना त्यांनी हा विचार नाही केला की जे गावातले अंतर्गत गटर आहेत आपली, त्याची आणि त्याची जोडणी झाली पाहिजे. जसं का ती गटर उंच झालेले आणि अंतर्गत गटर खाली गेल्यामुळे त्याच्यातला पाणी त्याच्यात पास होत नाही आणि तो लोकांच्या घरामध्ये म्हणजे बाथरूम मध्ये जातो. ही वस्तुस्थिती आहे आत्ताची. मग हे करताना तेव्हा हे काय भारतीय जनता पार्टी आल्यावर ते गटर झालेलं नाहीये. मला एक बोलायचंय, हे गटर भारतीय जनता पार्टी आल्यावर झालेलं नाहीये. परंतु जेव्हा ही कामं होत होती त्यावेळी, जसं आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की आता तुम्ही 2 दिवसाआधी काम चालू केलं, परंतु त्या काम जेव्हा चालू केलं ते भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरून व्हिडिओज काढतायत. तसंच बहुजन विकास आघाडीचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरून व्हिडिओज काढतायत आणि अदर शिवसेना असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल त्यांचेही लोक येऊन व्हिडिओ काढतात. त्याच पद्धतीने जेव्हा काम होतं त्यावेळी तुम्ही सर्वपक्षीय तिथे का उभे राहत नाही? हा एक महत्वाचा पार्ट आहे की ज्यावेळी काम होतं ते योग्य रीतीने होतंय की नाही हे बघणं सुद्धा लोकप्रतिनिधींचंच काम आहे. की समजा PWD चुकीचं काम करते किंवा MMRD चुकीचं काम करत असेल तर तिथल्या लोकप्रतिनिधींचा पण हा म्हणजे त्यांनी ही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ना की ते होताना तुम्ही थांबवलं पाहिजे. दाखवलेलं आहे आम्ही ते. त्यावेळेला आमचे चव्हाण साहेब पालकमंत्री होते. त्याच्यानंतर सत्ता आपली भारतीय जनता पक्षाची ऑफिशियली म्हणजे केंद्र याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आली, तेव्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा होते आणि आम्ही प्रत्येक कामाचा अपडेट तिथे दिलेला पण होता. म्हणजे कोणाकडे आमच्या जे वरिष्ठ होते त्यांना आम्ही दिलेला होता आणि त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा केलेला होता. पण तुम्हाला एक सांगते मी, जरी तुम्ही जे सांगता राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, अजिबात नाकार, जी वस्तुस्थिती आहे ती आहे. परंतु जे महानगरपालिकेमध्ये सरकार आहे ते अजूनही त्यांचंच आहे, ह्या गोष्टीशी मी ठाम आहे.
हा तुम्ही सरळ आरोप करता. करते मी आरोप, म्हणजे त्या कारण मला ते दिसतं. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती तुम्ही आरोप करता. एक सहज एक गोष्ट सांगते. आता टेंडर जे शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय, ह्याचं मी तुम्हाला, ज्या वेळेला आमच्याकडे त्याची तक्रार घेऊन लोक येतात की आमच्या सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व्यवस्थित होत नाही, आणि आत्ता त्या सार्वजनिक शौचालयांची डागडुजी दुरुस्ती केलेली आहे खर्च करून, आत्ता म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्यापूर्वीच्या याच्यात मी तुम्हाला सांगते. मग जेव्हा आम्ही तिकडच्या म्हणजे कर्मचाऱ्यांना बोलावतो, का नाही बाबा इकडची होत, तर ताई पाणी नाहीये, ताई आम्ही एकटाच आहे, मग मी एकटाच कसा करू. मग हे जे ज्या लोकांनी टेंडर घेतलेलं आहे त्यांचं मॅनपॉवर वाढवणं काम नाहीये का तिकडे, पाहिजे की नाही. जर ती शौचालय समजा जुचंद्र विभागात किंवा त्या परिसरामध्ये 10 शौचालय आहेत, कमीत कमी मी असं नाही सांगत तुम्ही 10च्या 10 ठिकाणी 10 कार्य म्हणजे मॅनपॉवर ठेवा, पण तुम्ही निदान 4 तरी ठेवू शकता की नाही. तिथे तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकता की नाही. का नाही तुम्ही अजूनपर्यंत तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जसं सार्वजनिक शौचालय बांधणं ही लोकांची साफसफाईची जबाबदारी आहे, पण तिकडे आपण कर्मचारी टेंडर भरतो, तुम्ही तिथे कर्मचारी ठेवलेले आहेत. इव्हन गाडी सुद्धा तुमच्याकडे 1च घंटा गाडी आहे अजूनपर्यंत जुचंद्र विभागामध्ये कचरा उचलण्यासाठी. आम्हाला 10 वेळा फोन करून सांगावं लागतो, आज इथला कचरा उचलला नाही. लोक येऊन सांगणार आमचा कचरा 2 दिवस उचलला नाही. मग वर्षानुवर्ष तुम्ही जे सांगताय की आता तुमच्यावर आरोप होत आहेत, मान्य करतो आमची सत्ता आहे, पण तुम्ही जे एवढी वर्ष केलं, तर मग तुम्ही काय केलं एवढी वर्ष. दुसरी गोष्ट, हे रोड अचानक खराब झालेले नाहीयेत. तुम्ही जर विकास चांगला केला असता, रोड चांगले त्यावेळेला केले असते, तर मला नसतं वाटलं की आता पुन्हा पॅचवर्क करायची गरज लागली असती आणि तुम्हाला पत्रव्यवहार आम्ही केलेत हे सांगायची गरज लागली असती. तुम्हाला असं म्हणायचं की त्यावेळी चांगले रस्ते झाले पाहिजे होते. मग पण महत्वाचा आता एक पार्ट, जसं तुम्ही म्हटलं की जे कर्मचारी आहेत की ते त्यांच्या अंडर काम अजूनही करतात, असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचा तो राईट्स आहे की तुमच्या वरिष्ठांना तुम्ही ते त्यांच्या बदल्या होणं महत्वाचं आहे. गोष्टीसाठी मी पत्रव्यवहार ही केलेला आहे, सहआयुक्तांकडे केलेला आहे. ह्या ज्या मला त्या पत्राचं उत्तर किंवा अजून आलेलं नाहीये, मला मी केलेलं आहे 2 वेळा. मी ह्याचा पाठपुरावा तुम्ही हो नक्कीच करते, मी पाठपुरावा करते त्या गोष्टीचा की तिकडे कर्मचाऱ्यांची बदली व्हावी किंवा त्यांच्याकडून तुम्हाला रिप्लाय येत नाहीये, कारण तिथे साफसफाई होत नाहीये. ठराविक एका गोष्टीसाठी एकच कर्मचारी आहे तुमच्याकडे. आता पाण्याची तुम्ही एक गोष्ट घ्या, पाण्यासाठी एकच माणूस आहे तो की तोच रात्री पण बघणार, तोच दिवसा पण बघणार. इव्हन जेव्हा पावसाळ्यात पाणी भरतं, जे पंप लावले जातात त्याच्यासाठी सुद्धा तोच माणूस चालू करणार, तोच बंद करणार. तुम्ही मॅनपॉवर वाढवा ना. कसं आहे की महत्वाचा पार्ट तुम्ही मुद्दे बरोबर मांडताय, परंतु लास्ट 5 इयर्स हे जे लोकप्रतिनिधींचे निवडणुका झालेल्या नाही, परंतु हे लास्ट 5 इयर्स की महानगरपालिका ही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर तुम्ही जे लोकप्रतिनिधी आहात, तुमचं काम आहे की तुम्ही त्या वरिष्ठांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने पोहोचवल्या पाहिजेत, आणि त्या पोहोचवून सुद्धा ह्या गोष्टी होत आल्यात. आता निवडणुका येईपर्यंत स्थिती तीच आहे. मग कुठेतरी वरिष्ठ आपल्याला सिरियस घेत नाहीत असं आहे का? मी असं बोलणारच नाही, कारण आमचे वरिष्ठ आम्हाला सिरियस घेतात. मग ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. पाठपुरावा त्या सतत करतात, मी हेही तुम्हाला सांगते. रस्त्याची कामं देखील, जे आता नवीन रोडची कामं आहेत ना, ही सुद्धा 10 ते 12 दिवसाच्या आतमध्ये नवीन रोडची कामं चालू होतील, कारण आमचे वरिष्ठ सिरियस घेतात आणि त्यांना हे करायचंच आहे. नाही गेलंच पाहिजे. जर तुम्हाला निवडून दिलेलं आहे वसई महानगरपालिका हवी असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ग्राउंड लेवलला येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. ते तर मला तुम्हाला सांगायची ती गरज नाही, परंतु आताच्या ह्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30-40 मिनिटाच्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. आता मी तुम्हाला एकच प्रश्न बोलतोय, किंवा तुम्हाला जर या जनतेला किंवा वॉर्ड नंबर 27 मध्ये जी जे मतदार आहेत त्यांना जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनल थ्रू देऊ शकता. माझा नक्कीच जनतेला हा संदेश असणार आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता येत्या 1-1.5 महिन्यामध्ये कधीही डिक्लेअर होतील, म्हणजे तारखा जाहीर होतील. तुम्ही मतदान करताना डोळे आणि आपलं डोकं शांत ठेवून मतदान करा. मला एवढंच सांगायचं आहे की असा प्रतिनिधी आपल्या प्रभागासाठी निवडून द्या,
तो खरोखरच असं नको व्हायला की आम्हाला त्याचं 10-10 वर्ष तोंड दिसत नाही. आम्ही हे अनुभवलेलं आहे. आमचे मागचे प्रतिनिधी हे आमच्याकडे आलेलेच नाहीयेत कोणत्या कामासाठी, हे आम्ही अनुभवलेलं आहे. तर मला तुम्हाला जनतेला म्हणून एकच एवढंच सांगायचं आहे की ह्याच्या पुढे जो प्रतिनिधी आपल्यासाठी तळागाळात जाऊन ग्राउंड लेवलला काम करेल अशा प्रतिनिधीला तुम्ही नक्कीच निवडून द्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला थँक्सच म्हणायचंय की आमच्या चॅनलला पहिली फिमेल किंवा पहिली महिला नेतृत्व इथे आले आणि आमच्या प्रश्नांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नक्कीच. मला तुमच्या चॅनलसाठी शुभेच्छा द्यायचे, असंच पुढे भरू दे. मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. आणि असंच आणि पुन्हा एकदा मी पण सांगण्याचा प्रयत्न करतोय की समजा तुम्हाला ही उमेदवारी फिक्स झाली आणि त्यानंतर तुम्ही एक उमेदवार म्हणून चेहरा आल्याच्या नंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर तुम्ही या आणि तुमचे विजन जे आहेत किंवा ब्ल्यू प्रिंट म्हणू शकतो जे तुमच्या पक्षाकडून तुम्हाला आले ते आमच्या जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी तुम्हाला विनंती आहे. मी आताही तुम्हाला तेच सांगते, पक्ष जेव्हा जाहीर करेल तेव्हा तुम्हालाही कळेल ते की पक्षाने उमेदवारी कोणाला जाहीर केलेली आहे. नाही, मी जे बोलते तुम्हाला की मी आताच तुम्हाला सांगणार नाही की मलाच पक्ष उमेदवारी देणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आताच त्याचं वचन नाही, तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो की तुम्हाला मिळाली. आम्ही असं नाही म्हणणार की नाही मिळाली, मी तुम्हाला हे आश्वासन देणार नाही की मिळालं. जेव्हा मिळेल ते तुम्हाला नक्कीच माहित पडेल आणि तेव्हा आपण बघूया, असं मला एवढंच बोलायचं. मी अजूनही तेच सांगते, मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या तत्वावर चालणारी आहे की ते जे विचार करतील त्यालाच धरून मी चालणारी. त्याच्यामुळे मी आताच हा विचार जर तरच्या गोष्टीत मी जगणारी नाही, नंतरची गोष्ट नंतर. चांगली गोष्ट. थँक्स अ लॉट. धन्यवाद. तुम्ही इथे आम्हाला बोलावलं, आमचं मत मांडायचं, व्यक्त करायचं जे संधी दिली त्याबद्दल तुमच्या सुद्धा मी खूप मनापासून आभार. थँक्स अ लॉट.